नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरची प्रेम या कथेचा भाग 15 सुरू आहे. तुम्हाला ही कथा आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. वेदांच्या हातात ती मोठी कात्री बघून सायलीच्या काळजाचा ठोका चुकला. तिचे डोळे भीतीने विस्फारले. ती 2 पावलं मागे सरकली. सर, हे काय करताय तुम्ही? ती कात्री खाली ठेवा प्लीज. सायलीचा आवाज थरथरत होता. वेदांत चालत तिच्या अगदी जवळ आला. त्याच्या डोळ्यात राग होता. तो राग समीरने दिलेल्या त्या गिफ्टचा होता. कुठे आहे तो ड्रेस? वेदांत दातोट खात म्हणाला. तो कोणता ड्रेस? सायली गोंधळली. नाटक करू नकोस सायली. वेदांतचा आवाज वाढला. तो ड्रेस जो त्या समीरने तुला गिफ्ट केलाय. मला तो ड्रेस आत्ताच्या आत्ता हवाय. पण सर, तो ड्रेस तर मी. तू काय? वेदांतने कात्री हवेत उगारली. तू तो ड्रेस घालून मिरवणार होतीस? माझ्या मित्रांनी दिलेलं गिफ्ट तुला एवढं आवडलं का? मी तुला जे कपडे देतो ते तुला नको असतात आणि बाहेरच्याने दिलेलं गिफ्ट तू हसत हसत घेतेस. वेदांत सर. सायलीला आता वेदांतच्या त्या वेडेपणाचा राग आला होता. तिने स्वतःला सावरलं आणि ती डोळ्यात डोळे घालून म्हणाली, तुम्ही गैरसमज करून घेताय. तो ड्रेस समीरने मला नाही वेदुताईंसाठी घेतला होता आणि तुम्ही त्यांच्या रूममध्ये ठेवून आले. हे ऐकून वेदांतचे डोळे विस्फारले. काय? वेदूसाठी? हो. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. समीर मला म्हणाला होता की त्याला वेदुताईंसाठी सरप्राईज द्यायचंय, म्हणून तो मला घेऊन गेला होता आणि डायनिंग टेबलवर तो मुद्दाम तुम्हाला जळवण्यासाठी तसं बोलला. वेदांच्या हातातील कात्री हळूच खाली आली. त्याचा राग एका सेकंदात गायब झाला आणि तिथे एक भयंकर ऑकवर्ड फिलिंग आली. त्याला स्वतःचाच खूप मूर्खपणा वाटत होता. मी काय करत होतो हे? मी एका ड्रेसवरून इतका हायफर झालो होतो की मी सायलीला कात्री घेऊन धमकावत होतो. वेदांतने हाताने डोकं धरलं. आय एम सॉरी. वेदांत खाली मान घालून म्हणाला. मला वाटलं तुम्हाला वाटलं की मी समीरसोबत फ्लर्ट करते, बरोबर ना? सायलीने हसत म्हटलं. सर, तुम्ही स्वतःच्याच विचारामध्ये इतके अडकले आहात की तुम्हाला सत्य बघायची सवयच राहिली नाहीये. सायली वळली आणि ती रूमच्या बाहेर निघून गेली. वेदांत तिथेच उभा राहिला. त्याला स्वतःचीच खूप लाज वाटत होती, पण त्याच वेळी त्याच्या मनावर एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. समीर सोबत फ्लर्ट करत नव्हती, ती फक्त वेदीला मदत करत होती. वेदांतच्या ओठांवर नकळत एक स्माईल आली. दुसरा दिवस, सकाळची वेळ होती. वाड्याच्या बागेत खूप सुंदर ऊन पडलं होतं. समीर एका बेंचवर बसून कॉफी पित होता आणि लॅपटॉपवर काम करत होता. तेवढ्यात वेदिका जॉगिंग करून तिथे आली. तिने एक ट्रॅक सूट घातला होता आणि ती कानात इयरफोन लावून गाणी ऐकत होती. समीरची नजर तिच्यावर गेली आणि तो बघतच राहिला. वेदिका खरंच खूप सुंदर दिसत होती. तिचे मोकळे केस वाऱ्यावर उडत होते आणि घामामुळे तिचा चेहरा चमकत होता. समीरने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तो हसत तिच्या जवळ गेला. एक्सक्यूज मी मॅडम. समीरने मुद्दाम तिच्या समोर जाऊन हात हलवला. वेदिकाने इयरफोन काढले आणि कपाळावर आठ्या घातल्या. काय आहे समीर? मला डिस्टर्ब नको करूस. मी वर्कआउट करते. अरे बापरे, एवढा ॲटिट्यूड? समीर हसत म्हणाला. मी तर फक्त गुड मॉर्निंग म्हणायला आलो होतो. आणि बाय द वे, तू या ट्रॅकसूटमध्ये एकदम किलर दिसतेस. समीरने मुद्दाम फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. वेदिकाने स्माईल दिला. थँक्स, पण तुझी ही फ्लर्टिंग लाईन खूप जुनी आहे. समीर, काहीतरी नवीन ट्राय कर. अरे यार. समीरने डोक्याला हात लावला. मी मनापासून कॉम्प्लिमेंट देतोय आणि तुला वाटतंय मी फ्लर्ट करतोय? हो ना, कारण तू अमेरिकेतून आलायस ना. तिथल्या मुलीवर तुझी ही लाईन काम करत असेल, पण मी पुण्याची मुलगी आहे. मला या फालतू गोष्टींमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये, वेदिकाने स्पष्ट शब्दात सांगितलं. समीर थोडा ऑकवर्ड झाला, पण तो हार मानणाऱ्यातला नव्हता. बरं ठीक आहे, समीर हसत म्हणाला. मी फ्लर्ट नाही करत, पण आपण फ्रेंड तर बनू शकतो ना? फ्रेंड? वेदिकाने हसून विचारलं. ठीक आहे, पण फक्त फ्रेंड, त्यापेक्षा जास्त काही नाही. प्रॉमिस? समीरने हात पुढे केला. वेदिकाने त्याच्या हातात हात मिळवला. समीरला वेदिकाचा तो कडक आणि स्पष्ट स्वभाव खूप आवडला होता. त्याला पहिल्यांदाच कोणीतरी मुलगी भाव देत नव्हती आणि हीच गोष्ट त्याला वेदिकाकडे जास्त अट्रॅक्ट करत होती. पण वेदिकाच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू होतं. जेव्हा समीरने तिचा हात पकडला होता तेव्हा वेदिकाच्या डोळ्यासमोर एका दुसऱ्याच मुलाचा चेहरा आला होता. तो मुलगा जो लंडनमध्ये होता, ज्याच्यासाठी वेदिका रात्रंदिवस वेडी होती. पण हे सिक्रेट तिने घरात कोणालाच सांगितलं नव्हतं. जहागीरदार घराण्यात लव्ह मॅरेज कधीच ॲक्सेप्ट केलं जाणार नव्हतं. वेदिकाने पटकन आपला हात समीरच्या हातातून काढून घेतला. मी जाते, मला फ्रेश व्हायचंय. वेदिका तिथून निघून गेली.
समीर तिच्या जाणाऱ्या पाठीकडे बघत राहिला. क्या बात आहे बॉस, ही मुलगी एकदम भारी आहे. हिला तर मी पटवूनच राहीन. दुपारची वेळ होती. समीर आणि वेदिका डायनिंग हॉलमध्ये बसून कॉफी पित होते. वेदांत ऑफिसला गेला होता. सायली आणि आत्या देवघरात काहीतरी काम करत होत्या. समीरने हळूच वेदिकाकडे पाहिलं. वेदू, मला तुला एक विचारायचं होतं. हो, विचार ना. वेदिका कॉफीचा घोट घेत म्हणाली. तू नोटीस केलेस का? समीर थोडा गंभीर होत म्हणाला. वेदांत सायलीला किती वाईट वागवतो. वेदिकाने कॉफीचा कप खाली ठेवला आणि तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला. हो समीर, मला माहिती आहे दादा सोनलच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की त्याने सायलीचा कधीच विचार केला नाही. आणि आता सोनलचं सत्य समोर आल्यावर सुद्धा तो सायलीला एक्सेप्ट करायला तयार नाहीये. समीरने मान हलवली. नाही वेदू, तू चुकीची आहेस. काय? वेदिकाने आश्चर्याने विचारलं. वेदांतने सायलीला एक्सेप्ट केले. समीर हसत म्हणाला. फक्त त्याचा तो मूर्ख इगो त्याला ते मान्य करू देत नाही. म्हणजे तुला कसं माहिती? अरे यार, समीर म्हणाला. मी त्याचा बेस्ट फ्रेंड आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. जेव्हा मी सायलीसोबत हसून बोलत होतो तेव्हा तू वेदांतचा चेहरा पाहिलास का? तो अक्षरशः जळत होता. हो, वेदिका हसली. ते तर मी पाहिलं. मग? समीर म्हणाला. जर त्याला सायलीबद्दल काहीच फिलिंग्स नसत्या तर तो एवढा जेलस का झाला असता? वेदांत सायलीच्या प्रेमात पडलाय वेदू, पण त्याला स्वतःलाच हे अजून समजलेलं नाहीये. मग आपण काय करू शकतो? वेदिकाने उत्सुकतेने विचारलं. समीरच्या चेहऱ्यावर एक अत्यंत खट्टाळ आणि स्मार्ट हसू आलं. आपल्याला त्याच्या आतला तो पॉझिटिव्ह नवरा बाहेर काढावा लागेल, समीर म्हणाला. आणि त्यासाठी आपल्याला या सायलीला वाड्यातून बाहेर काढून ऑफिसमध्ये आणावं लागेल. काय? ऑफिसमध्ये? वेदिका शॉक झाली. पण दादा कधीच तयार होणार नाही. तो तयार होईल, समीर हसत म्हणाला. कारण मी त्याला अशी ऑफर देणार आहे जी तो रिजेक्ट करूच शकणार नाही. काय आहे तुझा प्लॅन? समीरने वेदिकाच्या कानात आपला प्लॅन सांगितला. तो प्लॅन ऐकून वेदिका जोरजोरात हसू लागली. अरे वा समीर, तू तर एकदम जिनियस आहेस. दादाजी तर चांगलेच वाट लागणार आहे आता. संध्याकाळचे 7 वाजले होते. वेदांत ऑफिसमधून घरी आला. तो खूप थकला होता. त्याने टाय ढिला केला आणि तो सोफ्यावर येऊन बसला. समीर तिथेच बसला होता. तो लॅपटॉपवर काहीतरी प्रेझेंटेशन बनवत होता. काय चाललंय समीर? वेदांतने पाणी पीत विचारलं. काही नाही भावा, समीर म्हणाला. आपल्या त्या नव्या प्रोजेक्टचं काम सुरू आहे. हो यार, तो प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे, वेदांत म्हणाला. आपल्याला एक अशी फिमेल मॉडेल हवी जिचा चेहरा एकदम फ्रेश आणि इंडियन असेल. समीरने मुद्दाम लॅपटॉप बंद केला आणि तो वेदांतकडे बघून हसला. अरे, मॉडेलची काय गरज आहे वेदांत? समीर म्हणाला. आपल्याकडे तर घरचीच मॉडेल आहे. घरची मॉडेल? वेदांतला समजलंच नाही. कोण असेल? सायली? समीर अत्यंत कॅज्युअली म्हणाला. काय? वेदांत झटक्यात जागेवर उठला. सायली? तू वेडा झालायस का समीर? ती माझी बायको आहे आणि ती कुणाचे मॉडेल वगैरे बनणार नाही. अरे पण वेदांत, समीरने समजावण्याचा प्रयत्न केला. सायलीचा चेहरा त्या प्रोजेक्टसाठी एकदम परफेक्ट आहे आणि ती खूप नॅचरल ऍक्टिंग करू शकते. मी म्हटलं ना नाही, वेदांत ओरडला. तेवढ्यात किचनमधून सायली बाहेर आली. काय झालं सर? तुम्ही एवढ्या जोरात का ओरडताय? सायलीने काळजीने विचारलं. वेदांतने रागाने सायलीकडे पाहिलं. तू मध्ये पडू नकोस सायली. हा समीर वेडा झालाय. तो तुला आपल्या नव्या प्रोजेक्टची मॉडेल बनवायला निघालाय. सायली शॉक झाली. काय? मी मॉडेल? हो सायली, समीर हसत म्हणाला. तू खूप सुंदर आहेस आणि मला गॅरंटी आहे की तू हे खूप छान करू शकतेस. सकशील. सायलीला वाटलं की ही एक मस्करी आहे. ती हसली. समीर, मला यातलं काहीच माहिती नाहीये. मी फक्त घरकाम करते. अरे तू ट्राय तर कर, समीरने आग्रह केला. वेदांतचा राग आता कंट्रोलच्या बाहेर गेला होता. त्याने समीरची कॉलर पकडली. मी तुला एकदा सांगितलं ना समीर, ती माझी बायको आहे आणि ती माझ्या ऑफिसमध्ये किंवा तुझ्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करणार नाही. वेदांत, सोड मला. समीरने त्याला धक्का दिला. तू एवढा का पॉझिटिव्ह होतोयस? ती तुझी बायको आहे, गुलाम नाही. तिला स्वतःचे डिसिजन घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. सायली शॉक होऊन या दोघांचं भांडण बघत होती. वेदांतने दातोट खात सायलीकडे पाहिलं. सांग त्याला सायली, वेदांत म्हणाला. सांग त्याला की तू माझ्या परवानगीशिवाय कुठेही जाणार नाहीस. सायलीच्या मनात अचानक एक बंडखोर विचार आला. ज्या माणसाने मला नेहमी एक तडजोड मानलं, तो मला नेहमी घरात कोंडून ठेवतो, तो आज माझ्यासाठी एवढा पॉझिटिव्ह का होतोय? सायलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती वेदांच्या डोळ्यात बघून अत्यंत ठामपणे म्हणाली. सर, समीर बरोबर बोलतोय.
मी तुमची गुलाम नाही आणि जर समीरला वाटतंय की मी हे काम करू शकते तर मी नक्की ट्राय करेन. हे शब्द ऐकून वेदांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? वेदांचा आवाज फाटला. तू तू माझ्या विरोधात जाऊन या समीरच्या प्रोजेक्टमध्ये काम करणार? हो सर, सायली म्हणाली. कारण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि जर मला ही संधी मिळते तर मी ती का सोडू? समीरने हळूच वेदिकाला डोळा मारला. त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता. वेदांत तिथेच सुन्न होऊन उभा राहिला. आता सायली ऑफिसमध्ये जाणार. रात्रीचे 11 वाजून गेले होते. वाड्यात सगळीकडे शुकशुकाट होता. पण वेदांतच्या रूममध्ये मात्र विचारांचं भयंकर वादळ घुंगावत होतं. वेदांत खिडकीजवळ उभा होता. त्याचे दोन्ही हात खिशात होते आणि तो दात ओठ खात बाहेरच्या काळोखाकडे बघत होता. त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त सायलीचेच ते शब्द घुमत होते. मी तुमची गुलाम नाहीये आणि जर समीरला वाटतंय की मी हे काम करू शकते तर मी नक्की ट्राय करेन. व्हॉट द हेल? वेदांत स्वतःशीच बडबडला. त्याने रागात जवळची एक रिकामी पाण्याची बाटली भिंतीवर भिरकावली. ती माझ्या मित्रासोबत काम करणार, माझ्याच समोर, आणि मी हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत बसणार? अशक्य. मी हे कधीच होऊ देणार नाही. तेवढ्यात रूमचा दरवाजा हळूच उघडला गेला. सायली आत आली. तिच्या हातात पाण्याचा जग होता. तिने वेदांतकडे पाहिलं. त्याचा तो रागाने लाल झालेला चेहरा बघून तिला समजलं होतं की ज्वालामुखी कधीही फुटू शकतो. पण आज सायली घाबरलेली नव्हती. समीरने दिलेल्या त्या सपोर्टमुळे आणि आत्यांच्या पाठिंब्यामुळे तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आला होता. सायलीने शांतपणे तो पाण्याचा जग टेबलवर ठेवला. ती काहीच न बोलता कपाटातून स्वतःची उशी आणि ब्लँकेट काढू लागली. तिला जमिनीवर झोपायचं होतं. वेदांतची नजर तिच्यावर गेली. तिचा तो शांतपणा वेदांतला आणखीनच इरिटेट करत होता. सायली, वेदांतने आवाज दिला. सायलीने मागं वळून पाहिलं. जी सर. वेदांत हळूहळू पावलं टाकत तिच्या जवळ आला. तो इतक्या जवळ आला की सायलीला एक पाऊल मागे सरकावंच लागलं. तिची पाठ कपाटाला लागली. तू उद्या त्या समीरच्या प्रोजेक्टसाठी जाणार नाहीयेस? वेदांत तिच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत ठामपणे म्हणाला. दिस इज फायनल. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. तिने आपली नजर खाली झुकवली नाही. का सर? मी का नाही जाऊ शकत? कारण मी सांगतोय म्हणून. वेदांतने दोन्ही हात कपाळावर तिच्या डोक्याच्या बाजूला ठेवले आणि तिला पूर्णपणे ट्रॅप केलं. तू या घरची सून आहेस. तुला बाहेर जाऊन असं कॅमेरासमोर मॉडेलिंग वगैरे करण्याची काहीही गरज नाहीये. मला ते अजिबात आवडणार नाही. सायलीच्या ओठांवर एक हसू आलं. सर, तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही यावर माझं आयुष्य कसं ठरू शकतं? मग आता मी स्वतःसाठी काही करत असेल तर तुम्हाला एवढा त्रास का होतोय? वेदांतची बोलती एका सेकंदासाठी बंद झाली. त्याला स्वतःच्याच गिल्टची आठवण झाली. पण त्याचा इगो अजूनही जागा होता. सायली, मी तुला सॉरी बोलतोय ना त्या गोष्टींसाठी? वेदांत थोडा मवाळ पण फ्रस्ट्रेटेड आवाजात म्हणाला. पण याचा अर्थ असा नाही की तू मनमानी करशील. समीर माझा मित्र आहे. तो खूप कॅज्युअल आणि फ्लर्ट करणारा मुलगा आहे. तू साधी आहेस. तुला त्याची वागण्याची पद्धत समजणार नाही. सायलीला वेदांच्या या वाक्यातील ती लपलेली जेलसी बरोबर समजली. म्हणजे तुम्हाला माझी काळजी वाटते की तुमच्या मित्राची? सायलीने डोळे बारीक करत विचारलं. मला माझ्या फॅमिलीची इज्जतीची काळजी वाटते. वेदांतने मुद्दाम खोटं कारण दिलं. ठीक आहे सर. सायलीने वेदांतच्या छातीवर हलकासा हात ठेवून त्याला थोडं मागे ढकललं. जर तुम्हाला माझी काळजी नसेल तर तुम्ही मला अडवू शकत नाही. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि त्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेन. सायलीने स्वतःचं ब्लँकेट घेतलं आणि ती शांतपणे जमिनीवर जाऊन झोपली. तिने वेदांतकडे पाठ फिरवली. वेदांत तिथे सुन्न होऊन उभा राहिला. त्याचे हात मुठीत वळले गेले. त्याच्या आत एक भयंकर तडफड सुरू होती. ती माझं काहीच ऐकत नाहीये आणि ती समीरच्या जवळ जाते. नाही, मला काहीतरी करावं लागेल. दुसरा दिवस सकाळची वेळ. डायनिंग हॉलमध्ये कोवळ्या उन्हाची किरणं पडली होती. रोजच्या सारखं डायनिंग टेबल सजलं होतं. प्रतापराव चष्मा काढून न्यूजपेपर वाचत होते. आत्या सगुणाबाईंना नाश्त्याच्या सूचना देत होत्या. समीर आणि वेदिका एकमेकांसमोर बसले होते. ते दोघंही डोळ्यांनीच काहीतरी खुणावत होते आणि हसत होते. वेदांत जिन्यावरून खाली आला. त्याने एक डार्क ब्ल्यू कलरचा फॉर्मल सूट घातला होता. तो एकदम हँडसम दिसत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. रात्रभर त्याला झोप लागली नव्हती. तो येऊन स्वतःच्या खुर्चीवर बसला. त्याने रागाने समीरकडे पाहिलं. समीरने मुद्दाम त्याला एक गोड स्माईल दिली. तेवढ्यात सायली किचनमधून बाहेर आली. तिने एक साधीशी पण एक अत्यंत सुंदर अशी कॉटनची साडी नेसली होती. तिचे केस एका क्लिपमध्ये बांधले होते. तिच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच ग्लो आणि नर्वसनेस होता. सायलीने स्वतःचा नाश्ता वाढला. वेदांची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. तो विचार करत होता की ही नक्की
काय प्लॅन करतीये? सायली प्रतापरावांच्या खुर्चीजवळ जाऊन उभी राहिली. तिचे हात थोडे थरथरत होते. तिने एक खोल श्वास घेतला. बाबा, सायली अत्यंत हळुवार आणि आदराने म्हणाली, मला तुमच्याशी काहीतरी खूप महत्वाचं बोलायचंय. हॉलमधली सगळी कुजबूज थांबली. वेदांच्या हातातला कॉफीचा मग तिथेच थांबला. प्रतापरावांनी पेपर खाली ठेवला आणि चष्मा नाकावर सरकवत सायलीकडे पाहिलं. बोल ना बाळा, काय झालं? काही हवंय का तुला? सायलीने आत्याकडे पाहिलं. आत्यांनी डोळ्यानेच तिला हिंमत दिली. बाबा, सायली थोडी अडखळत पण स्पष्ट आवाजात बोलू लागली. आजपर्यंत तुम्ही मला एका मुलीसारखं या घरात ठेवलं, मला सगळा मान दिला, पण बाबा, मला फक्त एक घरची सून बनून नाही राहायचंय. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. मला स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय. हे शब्द ऐकून हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. वेदांतला वाटलं आता ती समीरच्या त्या मॉडेलिंग प्रोजेक्टबद्दल सांगेल. त्याने दातोट खाल्ले. प्रतापरावांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत आणि अभिमानास्पद हसू उमललं. शाब्बास पोरी, आजकालच्या मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. पण तुला नक्की काय करायचं सायली? समीर मुद्दाम मध्ये पडला. अंकल, मी सांगतो. मी सायलीला माझ्या नव्या प्रोजेक्टमध्ये ॲज अ मॉडेल काम करण्याची ऑफर दिली आहे आणि ती तयार आहे. काय? वेदांत झटक्यात जागेवरून उठला. त्याने रागाने समीरकडे पाहिलं. बाबा, हे शक्य नाहीये. सायलीला या मॉडेलिंग आणि कॅमेऱ्याच्या दुनियातलं काहीच समजत नाही. ती खूप साधी आहे आणि जहागीरदारांची सून असं जाहिरातामध्ये काम करणार हे आपल्याला शोभत नाही. वेदांतने अत्यंत हुशारीने जहागीरदारांच्या इज्जतीचा मुद्दा पुढे केला, जेणेकरून प्रतापराव नकार देतील. आत्या हसल्या. अरे वेदांत, इज्जत काही कॅमेऱ्यासमोर गेल्याने कमी होत नसते आणि पोरीला काम करायची इच्छा आहे तर तिला करू दे ना. प्रतापराव काही क्षण शांत राहिले. ते सायलीकडे बघत होते. सायलीच्या डोळ्यात एक खूप मोठी आशा होती. वेदांत बरोबर बोलतोय. प्रतापराव अचानक अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले. वेदांतच्या चेहऱ्यावरच एक विजय हसू आलं. त्याने समीरकडे बघून एक बघितल्यासवाली नजर टाकलीस. सायलीचा चेहरा पूर्णपणे पडला. तिचे डोळे भरून आले. तिला वाटलं तिचा रस्ता आता बंद झाला. पण प्रतापराव पुढे म्हणाले, वेदांत बरोबर बोलतोय की जहागीरदारांची सून कुणाच्या जाहिरातीत किंवा प्रोजेक्टमध्ये असे काम करणार नाही. प्रतापरावांनी एक पॉज घेतला, कारण जहागीरदारांची सून थेट जहागीरदार ग्रुप ऑफ कंपनीजच्या हेड ऑफिसमध्ये काम करेल. काय? वेदांतच्या तोंडातून नकळत एक मोठा आवाज बाहेर पडला. समीर आणि वेदिका शॉक झाले, पण लगेच त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं. सायलीने डोळे विस्फारले. बाबा, मी तुमच्या ऑफिसमध्ये? हो सायली. प्रतापराव हसत उठून उभे राहिले. तू खूप हुशार आहेस, तुझे संस्कार चांगले आहेत आणि मला माझ्या ऑफिसमध्ये अशाच प्रामाणिक माणसांची गरज आहे. उद्यापासून तू थेट आपल्या ऑफिसमध्ये येशील. बाबा, आर यू सिरियस? वेदांत जवळजवळ ओरडलाच. बाबा, तिला ऑफिसमधलं काय समजतं? तिने कधी लॅपटॉप सुद्धा नीट हाताळला नसेल. ती बिझनेस कसा करेल? ऑफिसमध्ये माझा तमाशा होईल बाबा. लोक हसतील मला. ते लोक माझ्यावर हसतील की मी माझ्या सुनेला शिकवू शकलो नाही. प्रतापराव कडक आवाजात म्हणाले. तिला काम येत नाही ना, मग तिला काम शिकवणं ही तुझी जबाबदारी आहे वेदांत. ती उद्यापासून ऑफिस जॉईन करेल आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. वेदांतने डोक्याला हात लावला. त्याला काहीच सुचत नव्हतं. तो ज्या सायलीला समीरपासून दूर ठेवण्यासाठी धडपडत होता, ती सायली आता थेट त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या डोक्यावर बसणार होती. आत्या जोरजोरात हसू लागल्या. अरे वा प्रताप, काय भारी निर्णय घेतलास तू. आता नवरा बायको ऑफिसमध्ये सुद्धा एकत्र असतील. वेदांत, आता तरी खुश हो रे पोरा. वेदांतने आत्याकडे फ्रस्ट्रेशनची नजर टाकली. तो काही न बोलता रागाने आपले लॅपटॉपची बॅग उचलून बाहेर निघून गेला. समीरने वेदिकाला हायफाय दिला. त्यांचा प्लॅन त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त भारी सक्सेसफुल झाला होता. सायलीला अजूनही विश्वास बसत नव्हता. ती रडत प्रतापरावांच्या पाया पडली. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. रात्रीची वेळ होती. सायली तिच्या रूममध्ये होती. उद्या तिचा ऑफिसचा पहिला दिवस होता. ती कपाटासमोर उभी होती आणि तिचे कपडे बघत होती. तिच्याकडे फक्त साध्या सुती साड्या आणि काही जुने ड्रेस होते. तिला समजत नव्हतं की उद्या एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये ती काय घालून जाईल. उद्या ऑफिसला काय घालून जाऊ. सायली स्वतःशीच नर्वस होऊन पुटपुटत होती. तेवढ्यात वेदांत रूममध्ये आला. अजूनही भयंकर रागात होता. त्याने टाय काढून बेडवर फेकला. त्याची नजर कपाटासमोर उभ्या असलेल्या सायलीवर गेली. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. ती थोडी घाबरत होती. काय बघतेस? वेदांत दातोट खात म्हणाला. उद्या ऑफिसला येऊन माझा कसा अपमान करायचा याची तयारी करतेस का? सर, मी असा कोणताही विचार नाही केलाय. सायली शांतपणे म्हणाली. मग काय विचार केलायस? वेदांत चालत तिच्या जवळ आला. तू काय समजतेस? ऑफिस म्हणजे काही खेळ आहे? तिथे खूप प्रोफेशनल लोक असतात.
आणि तू या अशा जुन्या साड्या घालून माझ्या ऑफिसमध्ये येणार. सगळे लोक माझ्यावर हसतील की वेदांच्या शेजाऱ्यांची बायको अशी राहते. वेदांचे शब्द सायलीला खूप टोचले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्याकडे हेच कपडे आहेत सर. सायलीने नजर खाली वळवली. आणि मी तिथे फॅशन शो करायला नाही येत आहे, मी काम करायला येते. वेदांतने रागाने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने सायलीला दंड पकडला आणि तिला स्वतःच्या जवळ ओढलं. ऐकून घे सायली, वेदांत तिच्या कानात अत्यंत इंटेन्स आणि वॉर्निंग देणाऱ्या आवाजात म्हणाला. तू बाबांच्या सांगण्यावरून ऑफिसमध्ये येत असशील, पण त्या ऑफिसचा बॉस मी आहे. तिथे वेदांत जहागीरदार शब्द चालतो. तिथे हा नवरा बायकोचा खेळ अजिबात चालणार नाही. सायलीच्या अंगात एक वेगळीच हिंमत संचारली. तिने मानवर केली आणि वेदांच्या डोळ्यात थेट बघितलं. मी तिथे तुमचा इगो वाढवायला नाही येते सर. सायली अत्यंत कोल्ड पण कॉन्फिडंट आवाजात म्हणाली. मी तिथे माझं काम करायला येते आणि बॉस म्हणून तुम्ही मला जे काम द्याल ते मी पूर्ण करेन. दोघांमध्ये एक अत्यंत भयंकर आय कॉन्टॅक्ट झाला. वेदांतला तिची ही हिंमत बघून रागही येत होता आणि कुठेतरी तिच्या त्या डोळ्यांमध्ये तो हरवतही होता. त्याने झटक्यात तिचा हात सोडला आणि बाल्कनीत निघून गेला. दुसरा दिवस सकाळचे 9 वाजले होते. वेदांत त्याची मर्सिडीज कार घेऊन वाड्याच्या अंगणात उभा होता. तो मुद्दाम घड्याळाकडे बघत होता. त्याला वाटलं की सायली साडी नेसून घाबरत घाबरत त्याच्याकडे येईल आणि म्हणेल की सर मला सोबत घेऊन चला. मग तो तिला ऍटिट्यूड दाखवेल. तो कारच्या दरवाजाजवळ उभा राहून वाट बघत होता. तेवढ्यात वाड्याच्या मुख्य दरवाजातून सायली बाहेर आली. वेदांतची नजर तिच्यावर गेली आणि तो लिटरली शॉक झाला. सायलीने आज साडी नेसली नव्हती. तिने एक अत्यंत सुंदर, एलिगेंट आणि फॉर्मल असा पेस्टल कलरचा कुर्ता आणि पॅन्ट घातली होती. तिचे केस अत्यंत नीटनेटके एका पोनीटेलमध्ये बांधलेले होते. तिच्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप होता. ती साधी होती, पण आज ती एका प्रोफेशनल आणि स्ट्रॉंग स्त्रीसारखी दिसत होती. वेदांत बघतच राहिला. त्याचा श्वास एका सेकंदासाठी अडकला. ती एवढी सुंदर कशी दिसू शकते? सायली पायऱ्या उतरून खाली आली. वेदांतने स्वतःला सावरलं आणि त्याने आपला ॲटिट्यूड चेहऱ्यावर आणला. तो कारचा दरवाजा उघडणार तेवढ्यात मागून एक लाल रंगाची स्पोर्ट्स कार येऊन सायलीच्या समोर थांबली. कारची काच खाली झाली. आज समीर बसला होता. त्याने डोळ्यांवर गॉगल लावला होता. कम ऑन सायली, समीर हसत म्हणाला. फर्स्ट डे ऑफ ऑफिस, आपण एकत्र जाऊया. सायलीने हसून मान हलवली. चालेल समीर. सायली वेदांकडे न बघता जाऊन समीरच्या कारमध्ये पुढच्या सीटवर बसली. समीरने वेदांकडे बघून डोळा मारला आणि गाडी वेगात पुढे निघून गेली. वेदांच्या हातातली कारची चावी तिथेच थांबली. त्याचा चेहरा रागाने आणि जेलसीने अक्षरशः लाल झाला. तो तिला स्वतःच्या गाडीत घेऊन गेला. माझ्या बायकोला, वेदांतने रागाने कारच्या टायरला एक जोरात लाथ मारली. वेदांत रागाने गाडी चालवत ऑफिसमध्ये पोहोचला. तो लिफ्टने येत थेट त्याच्या टॉप फ्लोअरच्या असलेल्या मोठ्या केबिनकडे गेला. त्याला वाटलं की सायलीला कोणीतरी HR डिपार्टमेंटमध्ये किंवा एखाद्या कोपऱ्यात डेस्क दिला असेल. वेदांतने रागात स्वतःच्या केबिनचा मोठा काचेचा दरवाजा उघडला. पण जे दृश्य त्याने आत पाहिलं ते बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या केबिनमध्ये त्याच्याच टेबलच्या अगदी समोर एक नवी आणि सुंदर टेबल लावला होता आणि त्या टेबलवर सायली बसली होती. ती लॅपटॉप उघडून काहीतरी बघत होती. प्रतापराव तिथे उभे होते. वेदांत प्रतापराव हसत म्हणाले, आजपासून सायली कुठेही बाहेर बसणार नाही. ती तुझी डायरेक्ट असिस्टंट असेल आणि ती याच कॅबिनमध्ये तुझ्या डोळ्यासमोर बसून काम करेल. वेदांतचा श्वास घशातच अडकला. काय? वेदांतचा आवाज फाटला. बाबा, तुम्ही काय बोलताय? ही माझ्या केबिनमध्ये बसणार? सायलीने लॅपटॉपवरून मान वर करून वेदांतकडे पाहिलं. तिच्या ओठांवर एक अत्यंत गोड आणि कॉन्फिडंट स्माईल होती. वेदांत पूर्णपणे ट्रॅप झाला होता. आता त्याला पूर्ण दिवस 8 ते 10 तास सायलीला स्वतःच्या डोळ्यांसमोर बघत बसावं लागणार होतं. आता या केबिनमध्ये, या बंद दरवाजाच्या आत वेदांतचा इगो, त्याची जेलसी आणि सायलीची ती क्यूट नोकझोक कुठल्या थराला जाईल हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी उद्या या. धन्यवाद. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.